भारत माता की वंदे, छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति संभाजी महाराज की। इथं उपस्थित श्री शशिकांत चौधरी जी, श्री प्रवीण चंद्रगिरीवार जी, डॉक्टर शिरसाट जी, मनीष खैरकर जी, ज्यांनी आपल्याला आता नुकतंच मार्गदर्शन केलं असं मिलिंद कानडे जी, श्री अभय निगावार जी, श्री रुंठा जी, श्री दुष्यंत देशपांडे, श्री अवनीत कुमार जोशी जी, श्री राजेश गुप्ता जी, मंचावर उपस्थित इतर सर्व मान्यवर व या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व सन्माननीय नागरिक बंधूंनो, भगिनींनो व विशेष करून ज्यांच्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे असे सर्व सळसळत्या रक्ताचे, धडकत्या हृदयाचे भावी उद्योजक, विद्यार्थी बंधूंनो आणि भगिनींनो, खरं तर आज अनेक विषयावर उद्योग क्षेत्रामध्ये आपल्याला आपलं एक एक पाऊल पुढे कसं टाकता येईल या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आलं। काही शास्त्रशुद्ध विषयावर शास्त्रशुद्ध माहिती दिली आणि काही विषय जे तांत्रिक दृष्टिकोनातून उद्योग क्षेत्रात पाऊल टाकण्याच्या अगोदर समजून घ्यायचे असतात ते समजून देण्याचा प्रयत्न केला। शेवटी कोणत्याही कामामध्ये पूर्ण माहिती घेऊन जर आपण गेलो तर यश हमखास येतं, खात्रीने येतं, 100% येतं। खरं तर या कार्यक्रमाची कल्पना यासाठी आली की ॲडव्हान्टेज चंद्रपूरच्या माध्यमातून आपण फक्त 2 दिवसाचा हा कार्यक्रम इतक्यापुरता मर्यादित करत नाहीये। हे आपल्यासाठी एक आर्थिक आंदोलन व्हावं, एक असं आंदोलन व्हावं की चंद्रपूर जिल्ह्यातील तरुण तरुणींनी, विद्यार्थी विद्यार्थिनींनी या आंदोलनाचा हिस्सा व्हावा। विश्वगौरव युगपुरुष देशनायक श्री नरेंद्र मोदीजींनी 5व्या क्रमांकाची इकॉनॉमी ही प्राप्त करण्यामध्ये शक्ती खर्च केली, पण सोबत संकल्प केला की पुढच्या 5 वर्षामध्ये आम्हाला 3ऱ्या क्रमांकाची $5 ट्रिलियन इकॉनॉमीचा प्रवास करायचा आहे। एक मात्र असे पंतप्रधान आपण पाहतोय की संकल्प करायचा, या संकल्पाला देशाला जोडायचं आणि तो संकल्प पूर्ण करायचा। आता या संकल्पामध्ये चंद्रपूरचाही मोठा वाटा असला पाहिजे। मी मनात विचार केला की चंद्रपूर हे नेहमीच देशहितासाठी अग्रेसर राहिलेला जिल्हा आहे। आपल्यापैकी कदाचित अनेकांना याची माहिती असेल की देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये 8 आणि 9 ऑगस्टला जेव्हा महाराष्ट्राच्या गवालिया टँकवर महात्मा गांधींनी चले जाओ भारत छोडो आंदोलनाचं शंखनाद पांचजन्य फुंकला, तेव्हा देशामध्ये सर्वात पहिला युनियन जॅक खालती उतरवून तिरंगा फडकवणारा देशातला पहिला जिल्हा कोणता होता तो चंद्रपूर होता। आणि बर्लिन आकाशवाणीवरून तेव्हा घोषणा झाली की अंग्रेजो भागो क्विट इंडिया, याचा पहिला परिणाम, रिझल्ट, निकाल हा या चिमूरच्या क्रांतीमध्ये 16 ऑगस्ट 1942ला पाहिला। जेव्हा ज्या मतदारसंघातून मी येतो त्याच मतदारसंघाचं नेतृत्व, प्रतिनिधित्व करणारे मासा कन्नमवार हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे हिमालयाच्या मदतीला मुख्यमंत्री असताना संरक्षण मंत्री म्हणून धावून गेले। पंडित नेहरूंनी भारत चीन युद्ध सुरू होतं
आणि जबाबदारी दिली या महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवभक्ताला की देशाची संरक्षण मंत्री म्हणून तुम्ही जबाबदारी घ्या। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे तेव्हा दिल्लीत गेले, हिमालयाच्या मदतीला धावले, पण तेव्हाच हा तुमचा माझा अभिमानाचा विषय आहे की महाराष्ट्राच्या मदतीला, सह्याद्रीच्या मदतीला माजी मुख्यमंत्री मासा कन्नमवार मदतीला धावून गेले। आणि फक्त इथंच धावून गेले नाही, तर हा सुद्धा तुमच्या माझ्या अभिमानाचा विषय आहे की भारत चीन युद्धामध्ये जेव्हा पंडित नेहरूंनी आवाहन केलं की आम्हाला सोन्याच्या रूपामध्ये मदत हवी आहे, तेव्हा देशामध्ये जागोजागी सुवर्णदान सुरू झालं। पण या जिल्ह्यांनी देशातलं सर्वात जास्त सुवर्णदान देत हा देश फक्त सोने देणारा नाही, तर सोन्याच्या हाताचा आहे, सोन्याच्या मनाचा आहे, सोन्याच्या हृदयाचा आहे, हे सिद्ध केलं। देशातलं सर्वात जास्त सुवर्णदान हे मासा कन्नमवारांच्या नेतृत्वात या जिल्ह्यांनी दिलं। आमच्या आई बहिणींनी सौभाग्याचा अलंकार असणारं ते मंगळसूत्राचे डोरगे सुद्धा देशाच्या सीमेवर आमच्या रक्षणासाठी उभ्या असणाऱ्या सैनिकांसाठी दिलं। आता आमच्या देशाचं सैन्य हे तर या सीमेचं संरक्षण करण्यासाठी इतकं सक्षम आहे की कोणीतरी आमच्या देशाच्या सैनिकांच्या बद्दल जो भाव व्यक्त केला कि अगर कोई कहता है कि मुझे मौत से डर नहीं लगता, तो एक तो वो झूठ कह रहा है या वो भारत माता का सुपुत्र, इस देश का सैनिक है। मगाही आज आपल्यावर ही जबाबदारी द्यावी म्हणून आपण ऍडव्हान्टेज चंद्रपूर 2 दिवसाचं करणार नाही आहोत। आता या आंदोलनाचं स्वरूप आपण द्यायचा निर्णय केला की जशी गंगोत्री एका बोटाच्या दारे इतकी निघते, पण गंगेचं पात्र मोठं होतं। आता तुमची माझी जबाबदारी आहे की या कानाने ऐकायचं आणि त्या कानाने सोडायचा हा भाव घेऊन ऍडव्हान्टेज चंद्रपूरकडे बघायचं नाही आहे की सभागृहात आलो, खुर्चीवर बसलो, 3 तास एका कानाने ऐकलं आणि 3 तासांनी त्या कानाने विसरलो, हा भाव घ्यायचा नाही आहे। खरं तर मी इथं आयोजकांपैकी जे प्रमुख आहेत त्यांना सांगितलं की सर्वांच्या याद्या करा, जेवढे लोक इथं या ऍडव्हान्टेज चंद्रपूरमध्ये येत आहेत, आणि नंतर या सर्व टीम तयार करून या कार्यक्रमाला अंतिम पडाव येईपर्यंत यांचा पाठपुरावा सातत्याने सुरू ठेवा। मी जिल्हा परिषदचे जे सीओ आहे त्यांच्याशी चर्चा केली की खरं तर अनेकदा अनेक प्रश्न निर्माण होतात की उद्योग करायची इच्छा आहे, रस्ता सापडत नाही, अनुभवाचा अभाव असतो, काय करावं काय करू नये, सरकारची पॉलिसी काय, नियम काय, कायदे काय। आणि अनेकदा आपण बघतो की प्रशासनामध्ये असणारे जे अधिकारी असतात ते चूक करायच्या पहिले काहीही सांगत नाही, चूक केल्यावर मानगुट पकडतात, चूक केली असं सांगतात। जसं आपण ट्रॅफिक पोलीस वगैरेंना पाहतो, चौकात उभे राहत नाही, झाडाच्या खालती उभे राहतात आणि मग टेबल सीट दिसला की धावत येऊन पकडतात। पण चौकातच राहिले तर आपणही हुशार आहोत, दूरूनच ट्रॅफिक पोलीस पाहून एकाला उतरून देतो, तू पैदल घे, मी बाकी पुढची गाडी पुढे नेतो। पण इथं मात्र आपल्याकडे जी पद्धत आहे, मला आठवतं की जेव्हा मी अर्थमंत्री होतो तेव्हा असंच व्हायचं, एखाद्याला जर वॅट भरण्यामध्ये काही माहिती पाहिजे असेल तर ते म्हणायचे की पहिले तुम्ही रिटर्न भरा, नंतर सांगतो, म्हणजे चूक करू द्या आणि मग दंड गावतो। पण जीएसटीच्या काउन्सिलमध्ये मी आग्रहपूर्वक मांडणी केली की अधिकाऱ्यांना समजत नाही त्याचा परिणाम हा सामान्य व्यक्तीने का भोगायचा। जर मला एखादी गोष्ट माहीत नाही तर मला विचारण्याची मुभा असली पाहिजे आणि उत्तर देण्याचं बंधन, आणि तेही लेखी उत्तर देण्याचं बंधन अधिकाऱ्यांवर असलं पाहिजे। आता जीएसटी मध्ये बदल केले, पण या दृष्टीने आपण इथून काही मानसिकता घेऊन जाणार आहोत। मी आज उद्योग कसा करावा हे सांगण्यासाठी उभा नाही,
पण ऍडव्हान्टेज चंद्रपूरच्या माध्यमातून हे एक आर्थिक आंदोलन व्हावं, आणि हे 2 दिवसात होणार नाही. शेवटी आपण जेव्हा जमिनीमध्ये बीज टाकतो, एका दिवसात झाड येणार नाही. ते झाड गावायला पाणी द्यावं लागतं, खत द्यावं लागतं. आणि जेव्हा झाड येतं तेव्हा मात्र त्या सावलीमध्ये जात पात धर्म रंग वंश वय काहीही पाहिलं जात नाही. ते झाड आपल्यावर अमृताचा वर्षाव करत असतं. आपल्यालाही या जिल्ह्यामध्ये या ऍडव्हान्टेज चंद्रपूरमध्ये आपण जे निर्णय केले की स्थायी स्वरूपाची व्यवस्था केली पाहिजे. खरं तर मी काल जिल्हाधिकारी महोदयांना सांगितलं की अधिकारी जे कार्यरत आहेत त्यांच्यावर कामाचा इतका बोजा आहे की या कामासाठी नवीन काही तरुण पवई IIT मध्ये असेल किंवा इतर MBA IIM मध्ये असतील, असे काही चांगले विद्यार्थी निवडा. KPMG सारख्या संस्थांची मदत घ्या. पण आपलं मॅपिंग करून आपला ऍडव्हान्टेज चंद्रपूर उद्योगाची इच्छा असणाऱ्या नवीनातल्या नवीन तरुण तरुणींना मार्गदर्शन करणारं हे दीपस्तंभासारखं काम झालं पाहिजे. आणि मला विश्वास आहे की सुदैवानी विनय गौडाजी असतील, जॉन्सन असेल, SP असेल, आपले आयुक्त पालीवालजी असतील, इथं असणारे MIDCचे रुंगठाजी असतील किंवा सर्व उद्योजक असेल, श्री राजेश गुप्ताजी इथं आ गया. आयुष्यामध्ये त्यांनी चांगले दिवसही पाहिले, वाईट दिवसही पाहिले, चांगले दिवसही पाहिले. एक काळ त्यांच्याही अडचणीचा आला, पण त्या अडचणीवर मात करत जर आज रात्र झाली आहे आयुष्यात, तर ती रात्र 24 तास असूच शकत नाही. सूर्य उगवणारच, आणि त्यांच्या आयुष्यामध्ये अंधार दूर झाला आणि सूर्यही उगवला. अशा अनेक उद्योजक आहेत, आणि मग यांच्याकडून आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. पण हा घेताना मी काही छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे ज्या तुम्ही ऐकल्या आहे लहानपणी, पण दुर्दैवाने त्या ऐकल्यावर फक्त कथा म्हणून आपण त्या सोडून दिल्या. पण आयुष्याचं यश सर्वात मोठा गुरु जगातला मार्गदर्शक कोणी असेल तर ती आपली आई आहे. फक्त ती आई आपल्याला अतिशय साध्या शब्दामध्ये कथा सांगते, पण त्या कथेतून दुर्दैवाने आपण दिशा घेत नाही. आता अर्जुनाची कथा तर तुम्ही ऐकली आहे की जेव्हा अर्जुनाला विचारलं तुला काय दिसतं, मग काही बाकी पान दिसत नाही, झाड दिसत नाही, आकाश दिसत नाही, मग फक्त तो डोळा दिसतो. ती काय झोपण्यासाठी कथा सांगितली नव्हती, ती कथा याच्यासाठी सांगितली होती आईनी की तुम्ही आयुष्यामध्ये जेव्हाही यशाचा प्रवास कराल तेव्हा आजूबाजूची कोणीही मुलगी दिसत नाही, आजूबाजूचं पुस्तक नाही, आपल्याला फक्त एकच अभ्यास करताना लक्ष आहे की मला हे ध्येय गाठायचंच आहे, हा भाव त्यामध्ये असला पाहिजे. आपण ससा आणि कासवाची गोष्ट ऐकली, कधी कधी आपण त्या गोष्टीकडून काही बोध घेत नाही. ससा आणि कासवाची गोष्ट यासाठी नव्हती की आपल्याला लवकर झोप लागावी, त्यामधलं तात्पर्य हे होतं की तुम्ही श्रीमंत असा की गरीब असा, तुम्ही शक्तिशाली असा की शक्तिहीन असा, गती सश्याची असावी पण मन मात्र कासवाचं असावं की मला निरंतर निरंतर चालत जायचं आहे, माझ्या लक्ष्यापर्यंत मला पोहोचायचं आहे. जर मी निरंतर चाललो, मैं रुकूंगा नहीं, मैं थकूंगा नहीं, मी आराम करायचा आहे म्हणून आरामासाठी थांबणार नाही, तर आयुष्याच्या स्पर्धेमध्ये आपल्याला विजय प्राप्त करता येते. मला आठवतं की एकदा स्वर्गीय श्रीकांत जिचकार यांना सुशील कुमार शिंदेजी मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यांच्यावर जबाबदारी दिली होती. खरं तर हे तर आज पाहिल्यावर मलाही वाटतं की मी मुख्यमंत्री महोदयांना हा कार्यक्रम आवर्जून सांगेन, आणि ती होती की करिअर गायडन्स. करिअर गायडन्सचा अर्थ काय? अनेकदा आपल्या आयुष्यामधलं आपण करिअर जे निवडतो, ध्येय निश्चित करतो, ते इतरांच्या सांगण्यावरून करतो. आपल्यामध्ये किती शक्ती आहे, ऊर्जा आहे, गुण आहे, दोष आहे, यावर आपलं करिअर आपण कधीच निश्चित करत नाही. आणि तेव्हा स्वर्गीय डॉक्टर श्रीकांत जिचकार हे तर मला आवडणारे एक व्यक्तिमत्व आणि नेते होते. त्यांना मी चंद्रपूरमध्ये बोलवलं
आणि तेही मग म्हणाले की मी कोणत्याही इतर पक्षाच्या आमदारांच्या कार्यक्रमात जात नाही, पण भाऊ तुमच्यावर माझं प्रेम आहे, मी महाराष्ट्रात फक्त येईल, तुमच्याच कार्यक्रमात येईल. आणि मला आठवतं ते माझ्या कार्यक्रमात आले. आणि तेव्हा एक चांगला विषय त्यांनी सांगितला होता. तो म्हणाले की आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल ना, तर दुर्दैवाने फक्त पुस्तक वाचून होणार नाही, इतरांना वाचून होणार नाही, स्वतःला वाचावं लागतं. आणि ते तेव्हा म्हणाले की तुम्ही स्वतः कधीतरी चिंतन करा की माझ्यामध्ये काय गुणदोष आहे. आणि माझ्याकडे लायब्ररीची यादी कदाचित असेल, ती काढावी लागेल की प्रत्येक व्यक्तीमध्ये काही गुण काही दोष असतात, पण टोटल 147 गुणदोष हे आयडेंटिफाय झाले. आता या 147 गुणदोषापैकी काही लोकांमध्ये 4 दोष 10 गुण असतील, 14 असेल, काही लोकांमध्ये 22 असतील, काही लोकांमध्ये 25 असतील. पण या गुणदोषाला समजून घेणं, या गुणदोषावर आधारित आपलं करिअर ठरवणं. जर एखादा माणूस खूप शांत आहे, बोलतच नाही, आणि त्याला जर म्हणे सेल्समन केलं तर कशा वस्तू विकतो. आणि एखादा माणूस खूप बोलतो आणि त्याला गुप्तचर विभागामध्ये त्याची नियुक्ती केली तर सगळ्या गोष्टी बाहेर फोडायच्या. एखादा माणूस रागीट आहे, हा दोष सुद्धा गुणामध्ये परावर्तित होतो. ते म्हणाले की महात्मा गांधी जेव्हा दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांना ट्रेनच्या खालती उतरवलं फर्स्ट क्लासच्या डब्यातून, गांधीजी प्रचंड रागाने म्हणाले की हो तुम्ही मला गाडीच्या खालती उतरवलाय, मी आता भारतातून तुम्हाला बाहेर फेकल्याशिवाय राहणार नाही, मग तुम्ही डब्याच्या खालती फेकलं. चाणक्य रागीट होता. चाणक्याने काय केलं? चाणक्याने आपली शिखा सोडली आणि शपथ घेतली की धनानंदा लक्षात ठेव, तू अहंकारात आहे, उन्मत्तपणात आहे, नशेत आहे, तुझं राज्य मी खालसा करेन. एक सामान्य शिक्षक, एक सामान्य व्यक्ती चंद्रगुप्त आणि चाणक्य कथेचा नायक होतो. या कथा या फक्त कधीच ऐकण्यासाठी नव्हत्या, मोठं होण्यासाठी होत्या. आणि म्हणून आपण खरं तर माझ्या दृष्टीने मॉडेल कोण आहे, आपल्याला काही नवीन मॉडेल शोधायची आवश्यकता नाही. आपल्या देशातलं सर्वात मोठं मॉडेल आहे विश्वगौरव नरेंद्र मोदी, चहा विकणारा. आज फ्रान्सच्या प्रधानमंत्र्यांना छोट्याशा ठेल्यावर चहा पाजू शकतो, हे फक्त नरेंद्र मोदीच करू शकतात. ज्या अमेरिकेने त्यांचा विजा नाकारला, तो अमेरिकेचा प्रमुख मोदीजींच्या मागे पुढे फिरू शकतो. यापेक्षा कोणतं मॉडेल आपल्याला हवं आहे? अरे चंद्रावर जगातल्या कोणत्याही तंत्रज्ञान विकसित राष्ट्र आपलं यान ज्या भागामध्ये उतरवू शकलं नाही, त्या भागावर भारताचं यान उतरतं. आणि फक्त उतरत नाही, अमेरिका आणि चायना ताबडतोब दूरध्वनी करून म्हणतात की आता आम्ही चंद्राचा अभ्यास हा एका देशाचा अभ्यास समजायचा नाही, आता आम्ही जो दोष अभ्यास करेल त्यावर सर्वांचा हक्क आहे आणि आपण एकत्रित येऊन अभ्यास केला पाहिजे. ही बुद्धी कधी येते? जेव्हा आमचं चांद्रयान हे अशा भागात उतरतं जिथं जगातलं अतिशय विकसित असणारी राष्ट्र उतरवू शकत नाही. मग आपलं तर मॉडेल आपले प्रधानमंत्री आहे. आणि याच दृष्टीने आपण काही निर्णय करतोय. इथं आदिवासी विद्यार्थी आहे. खरं तर माझा हा संकल्प आणि स्वप्न आहे की 100 आदिवासी विद्यार्थिनी हे इन्कम टॅक्स पेअर झाले पाहिजे. आज सुदैवानी या ठिकाणी माझे आदिवासी बंधू भगिनी इथं आहेत. यांच्यासाठी सुद्धा आदिवासी विकास विभागाशी मी बोललो, डॉक्टर विजयकुमार गावितांशी बोललो. आणि मला विश्वास आहे की जात पात धर्म रंग वंश वय हे तुमच्या प्रगतीच्या आड काही क्षणासाठी येतील, पण स्थायी स्वरूपामध्ये हे होऊ शकत नाही.
आणि याचं मूर्तिमंत उदाहरण आहे आमच्या द्रौपदी दीदी मुर्मू. 10 बाय 10 फुटाच्या खोलीत असणारी आमची एक बहीण आज 350 एकरच्या राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचू शकते, कारण तुमच्या प्रगतीमध्ये जात धर्म रंग आणि काही राजकीय नेते कितीही प्रयत्न केला तरी आडवे येऊ शकत नाही. फक्त चरैवती चरैवती मुझे चलते जाना है, मुझे आगे बढ़ना है, हा भाग घेतला पाहिजे. मला आठवतं की जेव्हा मी अर्थमंत्री झालो तेव्हा मगा एका पेपरनी मग माझ्यावर टीका केली. म्हणजे हे चंद्रपूरचे यांना काय अर्थशास्त्र समजणार आहे, देवेंद्रजींनी चूक केली. ते चंद्रपूर म्हणजे मागास जंगलाचा जिल्हा, त्या जंगलातून देवेंद्रजींनी आयुष्यातली मोठी चूक केली की अर्थमंत्री केलं. अर्थमंत्री हा मुंबई सारख्या शहरातला पुण्यासारख्या शहरातला केला पाहिजे. तो लेख मग एकाने आणून दिला, मी काही बोललो नाही. मला आनंद त्या दिवशी झाला की 15 दिवसापूर्वी त्याच वर्तमानपत्रांनी माझं स्वागत केलं, कौतुक केलं की मी उत्तम काम करतो. आणि देशातला सर्वात रेव्हेन्यू सरप्लस अजूनही स्वातंत्र्यानंतर देशाच्या कोणत्याही अर्थमंत्र्याला जे जमलं नाही ते मी करून दाखवलं. 11,975 कोटी रेव्हेन्यू सरप्लस बजेट जे महाराष्ट्रात नव्हे देशात मी पहिल्यांदा दिलं. आणि माझा सत्कार आज तक इंडिया टुडे यांनी अरुण जेटली आज आमच्यात नाही त्यांच्या हाताने केला. जे म्हणत होते. आणि मग अमिताभ बच्चन जेव्हा माझे ब्रँड एम्बेसिडर झाले, अशाच गंमत जम्मत सुरू होत्या. मी अमिताभजीला म्हटलं, अमिताभजींनी जेव्हा मला विचारलं की बहुत अच्छा विभाग चल रहा है आपका, मी त्यांना सांगितलं इसके पीछे आपके फिल्म का डायलॉग है. बोले कौन सा डायलॉग? मगर त्रिशूल का है. मेरे जेब में 5 फुटी कौड़ी नहीं मगर मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ. ये संजीव कुमार का जो डायलॉग है. महाराष्ट्रात खडखडाट आहे, पण ठरवलं तर खणखणाटाकडे जाऊ शकतो. नुसतं आपण कथा डायलॉग हे मनोरंजनासाठी नाही आहे, हा जीवनाचा सार आहे. आनंद चित्रपट पाहिला डोळ्यात पाणी आलं, पण डायलॉग कसा विसरायचा? बाबू मोशाय जिंदगी बड़ी होनी चाहिए लंबी नहीं. मग बड़ी होनी चाहिए तो बड़े सपने देखना होता है. बड़ी होनी चाहिए तर ध्येय निश्चित करून ध्येय प्राप्तीसाठी चिकाटीनी रडणारे नव्हे लढणारे पाहिजे. मी राज्याभिषेकाचं काम करतोय, छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन वाचतो. माझ्या दृष्टीने किती मोठा नायक आहे. आणि हा तुमचा माझा आहे. जगामधल्या इतर देशाला असा वीर रस शूरता पराक्रम शिकवणारा नायकच नाही. बाकी सर्वजण हे स्पायडरमॅन काल्पनिक कथा सांगतात, सुपरमॅन काल्पनिक कथा सांगतात. अरे हजारो लाखो सुपरमॅन खिशात घेऊन फिरणारे आमचे छत्रपती शिवाजी महाराज आहे. पण फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून विद्यार्थ्यांचं काम संपेल का? वयाच्या 15व्या वर्षी विचार करा, वयाच्या 15व्या वर्षी तोरणा जिंकत स्वराज्याची मुहूर्तमेढ रवली. 15व्या वर्षी. आणि आपण आपले फेसबुक व्हॉट्सॲप याच्यातच गुंतून राहिलो तर ही आर्थिक स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ हे जाऊ शकत नाही. शेवटी चेसिस कसं आहे, सूटबूट आहे म्हणून यशस्वी होतो असं विचार करू नका. अनेकदा मी पाहतो की पहिल्यांदा मलाही थोडंसं कॉम्प्लेक्स असायचा की जेव्हा मी मुंबईमध्ये अर्थमंत्री म्हणून जायचो तर मी एकटाच असायचो. आपला पैजामा शर्ट, बाकी सूट बूट टाय शूज. आणि मला थोडा कॉम्प्लेक्स असायचा. मग माझ्या लक्षात आलं, एकदा मला काही व्यापारी भेटायला आले आणि त्या व्यापाऱ्यांनी सांगितलं सर ये मॉल बनने की वजह से हमारे दुकान नहीं चलते. आणि 2 वर्षांनी ॲट्रिया मॉल वाला आला
कि सर हमारा मॉल नहीं चल रहा है, मॉल में कोई आता नहीं और मॉल अब धीरे धीरे लोग नहीं आ रहे हैं. मी मनात विचार केला की 1 वर्षापूर्वी दुकानदार येतात, 1 वर्षांनी मॉल वाले येतात. एक दिवस आईटीसी कंपनीचे लोग आ गए, म्हणाले सर हमारे इसमें कुछ प्रोडक्ट पे वैट कम करो. क्यों करना है? बोले हमारा दुकान अभी जो हिसाब से हमारा टर्नओवर है वो कम हो रहा है. मैं क्यों हो रहा है? वो रामदेव बाबा के प्रोडक्ट ज्यादा बिक रहे हैं, हमारे कम हो रहे हैं. मी हे उदाहरण रामदेव बाबांना सांगितलं आणि मग त्या दिवशी तर निश्चितपणे माझा कॉम्प्लेक्स बदलला की जेव्हा मी रामदेव बाबांना भेटायला हरिद्वार मध्ये एका कामासाठी गेलो. बाहेर असे सूट टाय शू घातलेले, ज्यांच्या चेहऱ्यावर श्रीमंती टपकते, असा 1 चमचा गावला तर 1 कोटीची श्रीमंती टपकेल, एवढे श्रीमंत चेहरे. वाट पाहत बाहेर उभे आहे आणि आपला बाबा पादुकानं गंगोटी घालून एका खुर्चीवर बसला आहे आणि सूट वाग येऊन त्यांच्याशी व्यवसायाची डील करताय. माझ्या मनात विचार आला की गाडीचं चेसिस किती सुंदर आहे यावर गाडीचा वेग ठरत नाही, त्याचं इंजिन किती मजबूत आहे यावर गाडीचा वेग ठरतो. आणि म्हणून तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये हे ध्येय निश्चित करा की मी माझं इंजिन किती सीसीचं करतो. मग त्याच्यासाठी अभ्यास, ज्ञानाची साधना, प्रयत्नाची पराकाष्ठा हे मात्र तुम्हाला यासाठी करणं गरजेचं आहे. कारण तंत्रज्ञान वेगाने बदलतं. लहानपणी मी हे ऐकायचो की 12 कोसावर भाषा बदलते. आता 12 कोसावर भाषा बदलत नाही, पण 12 महिन्यामध्ये टेक्नॉलॉजी आणि तंत्रज्ञान बदलते. जर 12 महिन्यामध्ये तंत्रज्ञान आणि टेक्नॉलॉजी बदलत असेल तर आपल्याला त्या दिशेने प्रवास करावा लागेल, त्या दिशेने ज्ञानसाधना करावी लागेल, व्यवसाय निवडावा लागेल. आणि व्यवसाय निवडायचा असेल तर तुमची उपजत जी बुद्धी आहे त्या बुद्धीला चालना द्यावी लागते. मला नेहमी ते उदाहरण आवडतं की गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. जर आपल्यासारखे लोक राहिले असते आणि ॲपल पडलं असतं तर आपण काय म्हणतो असतं, देवानी आपल्यासाठी प्रसाद पाठवला. न्यूटननी प्रसाद पाठवला हा भाव ठेवला नाही, त्यांनी त्याची चिकित्सा केली की हा का पडला, आणि तिथून गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. शेवटी तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर सकारात्मक नजरिया पाहिजे. जेव्हा बाटा कंपनीने आपल्या भारतात त्यांचा सेल्समन पाठवला, पहिला सेल्समन समुद्रातून खालती उतरला जहाजातून, त्यांनी पाहिलं की इकडे कोणीच चप्पल घालत नाही. त्यांनी जाऊन रिपोर्ट दिला की या देशात कधीही चप्पल विकायला जाऊ नका, इथं कोणीही चप्पल घालत नाही, इथं ग्राहक नाही, धंदा बुडेल, घाट्यात येईल, तोटा होईल. 6 महिन्यांनी पुन्हा एक माणूस बाटा कंपनीकडून आपल्या देशात आला. तो आला, जहाजातून उतरला, समुद्र किनाऱ्यावरून गावात गेला. इतका चेहऱ्यावर त्याचा आनंद की तो पाहत होता इथं 80% लोक चप्पल घालतच नाही. तो एवढा आनंदी की तो लिहितो की मी इतकं सुंदर पत्र माझ्या कंपनीला पाठवलं की याच्यापेक्षा धंदा नफा कमवण्यासाठी दुसरी जागाच नाही. इथं तर ग्राहकच ग्राहक आहे. 80% लोक हे आमचे ग्राहक होऊ शकतात. बाटा कंपनी आली आणि बाटा कंपनीचं यश आपण बघितलं. आपला नजरिया काय आहे, आपली नजर काय आहे. मला आठवतं की जेव्हा मला 14 ऑगस्टला माझ्या खात्याची घोषणा झाली 2022 मध्ये, माझ्या बाजूला एक जण बसला होता. तो म्हणाले भाऊ हे सांस्कृतिक खातं कशाला घेतलं. मी काय बोललो नाही, पण तू पाहशील हे सांस्कृतिक क्षेत्र सुद्धा, सांस्कृतिक विभाग सुद्धा चमकवता येत. आणि आज मी अभिमानाने सांगू शकतो की इतरांनी हेवा करावा असा आज आमचा विभाग झाला आहे. आम्ही पाकिस्तानच्या सीमेवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू उभा करतो. अफझल खानाचं अतिक्रमण कबरीचं आजपर्यंत कोणी माईचा गाळ काढू शकला नव्हता, ते आम्ही काढलं. आणि 4 मेला आता वाघनख सुद्धा आणतोय, त्याचाही करार केला. जगातल्या विश्वसुंदरी चंद्रपूर मध्ये येतात. एवढं कडक ऊन आहे,
हे मी गमतीने म्हणालो पॅरिसचा लेप असं काहीतरी निघून जाईल एवढं ऊन आहे, पण ते म्हणाले सर हमको चंद्रपूर तो आना ही आना है. एवढ्या उन्हात ते आल्या. याचं एकच कारण आहे, सांस्कृतिक कार्य विभागाला आपण तसं महत्त्व वाढवून दिलं. जगने वाले जगा करे, हम अपना काम करे. आणि या उद्दिष्टाने आपण जेव्हा काम करतो तेव्हा एकच गोष्ट सांगून मी माझं इथं मनोगत करेन की पुढे आपल्याला सर्वांना फक्त भाषण ऐकायचं यासाठी आपण आलो नाही. आपल्या आयुष्यामध्ये सर्वात मोठा आनंद काय माहिती आहे का? माझ्या दृष्टीने एखाद्याने आपल्या आई वडिलांना एखादा 3 बेडरूमचा फ्लॅट दिला तर ठीक आहे, आनंद होईल. एखादी मर्सिडीज, एखादी ऑडी गाडी आई वडिलांना घेऊन दिली तर आनंद होईल. एखादा सोन्या चांदीचा दागिना घेऊन दिला तर आनंद होईल. पण त्यांना महाआनंद कधी होतो माहिती आहे? जेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये मेरिटमध्ये येता, यशस्वी होता. आई वडिलांचा चेहऱ्याचा आनंद हा जगातला सर्वात अनमोल खजाना आहे आणि त्यासाठी तुम्हाला यशस्वी झालं पाहिजे. जेव्हा तुमचे हस्ताक्षर ऑटोग्राफमध्ये बदलतात ते आयुष्याचं मोठं यश आहे. आणि या यशासाठी मला एकच आवाहन करायचं की कधी मनात हा विचार आणू नका मी छोटा आहे, कमी आहे. मी कधीच आणत नाही, ना कोणाला मी घाबरत. कितीही मोठा नेता असला तर मी माझ्या आयुष्यामध्ये एक भूमिका ठेवली, कोण कोणाचं काय बिघडवू शकतं. मी कधी कोणाला घाबरत नाही आणि उद्याची चिंता करत नाही. चिंता तो करतो ज्याला उद्याला जिंकता येत नाही. पण ज्याला उद्याला जिंकता येतं याचं साधं कारण आहे. मी अनेक मोठ्या लोकांशी माझी फायनान्स मिनिस्टर म्हणून बैठक व्हायची तेव्हा 2 गोष्टी माझ्या लक्षात आल्या की ते आणि आपल्यामध्ये काहीच फरक नाही आहे. त्यांनाही 2 हात आहे, 2 पाय आहे, एकच डोकं आहे, 2 कान आहे, 2 डोळे आहे, काही फरक नाही. आणि त्यांच्याही घड्याळीत 24 तासच आहे, 48 तास नाही. पण मी मनात विचार केला की यशस्वी का होतात, आपण का मागे पडतो? ते यशस्वी यासाठी होतात. मग मी ते सिक्रेट पुस्तक वाचलं. सिक्रेट पुस्तकामध्ये जगातल्या 400 नामवंत लोकांच्या मुलाखती होत्या. आणि या सिक्रेट मधलं एकच सिक्रेट होतं, हे सर्व 400 लोक यासाठी यशस्वी झाले की त्यांनी आपलं लक्ष आपल्या अंतर्मनामध्ये पोहोचवलं. अंतर्मन म्हणजे काय? अंतर्मन म्हणजे ते लक्ष आई जशी अंतर्मनात पोहोचवते. तुम्हाला माहिती आहे की आपल्या आईच्या हातून, बहिणीच्या हातून, ताईच्या हातून कधी कप पडतो, कधी काचेचा ग्लास फुटतो. आपण या अगोदरही पाहिलं, एक प्रिन्स नावाचा मुलगा हा एका ट्यूबवेलच्या खड्ड्यात अटकला होता आणि मग त्याला बाहेर काढलं 17 तासांनी. पण तुम्ही आजपर्यंत कधी टीव्ही चॅनलवर शेजारी पाजारी किंवा वर्तमानपत्रात अशी बातमी ऐकली, वाचली, पाहिली की एखाद्या आईच्या हातून तिचा तडतड करणारा 8 महिन्याचा 10 महिन्याचा मुलगा खालती पडला आणि त्याचा मृत्यू झाला? असं कधी ऐकलं का? काय सायकॉलॉजी आहे याच्या मागे? का होत नाही? जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत ही घटना, कामरूप पासून कच्छपर्यंत असं का होत नाही? आईच्या हातून मुलगा खालती पडला, 10 महिन्याचा, 12 महिन्याचा, 14 महिन्याचा तडतडा असतो. बहुत तडतड आहे. मग माझी शुर्वी नावाची नाती नाही, मग माहिती आहे किती तडतडी आहे ती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला की आयुष्यात जगात कोणतीही आस्था, कोणती अपेक्षा राहत नाही. पण आईच्या हातून कधीच पडत नाही. याचं कारण असं आहे, या हातात ग्लास घेतो तेव्हा तो ग्लास फुटला काय, नाही झालं काय, आपलं काही बिघडत नाही, कारण आपण तो भाव अंतर्मनात पाठवत नाही. पण जेव्हा हातात आपला कच्चा बच्चा हातात असतो तेव्हा मनात, अंतर्मनात भाव जातो की माझं सर्वस्व आहे, हेच माझं जग आहे, हे संपलं तर मी संपेन. आणि तिथंच आईच्या हातून कदापिही दुर्घटना घडत नाही. आपल्याला सुद्धा आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर पहिल्यांदा आपण आपलं आत्मचिंतन करून जे 147 गुणदोष आहे त्याचं आकलन करून लक्ष ठरवलं पाहिजे. याचा अर्थ असा नव्हे की उद्या एखाद्याने सांगितलं की अंतर्मनामध्ये की मी जगातला मोठा श्रीमंत होईल, अशाने यश येत नाही. पण
तुम्ही स्वतःचं आत्मचिंतन करून माझ्यात काय गुण आहेत, माझ्यामध्ये काय दोष आहे. मला उत्तम पिस्तूल चालवता येते तर गुंड व्हायचं नाही, मिलिटरीमध्ये जायचं. आणि त्या हिशोबाने आत्मचिंतन केलं तर लक्ष प्राप्त करता येईल. नाही तर उद्या मग कोणी एखाद्या वर्षांनी भेटेल, माझं लक्ष तर मुकेश अंबानीपेक्षा जास्त टॅक्स भरण्याचं होतं. भाऊ तुम्ही खोटं ठरलात, मी अजूनपर्यंत मुकेश अंबानी तर सोडा, मुकेश अंबानीच्या ड्रायव्हर इतकाही टॅक्स भरू शकत नाही. तुमचं भाषण व्यर्थ होतं, ते खरं नव्हतं असं म्हणू नका. शेवटी तुम्हाला तुमच्या इंजिनची पॉवर वाढवावी लागेल, तुम्हाला शक्तिशाली व्हावं लागेल, ज्ञान साधना करावी लागेल. इथं माझे 100 आदिवासी तरुण तरुणी आहे. अरे एकलव्य जगातलं सर्वात मोठं उदाहरण आहे. साधा द्रोणाचार्याचा फोटो लावला आणि एकलव्य अजूनही हजारो वर्षापासून एकलव्य अमर झाला, कारण तेवढ्या निष्ठेने त्यांनी आपल्या संकल्पाची, आपल्या लक्ष्याची तपश्चर्या केली. आणि म्हणूनच एकलव्य हा अजरामर झाला. हजारो लोक आले, हजारो धनुर्धारी आले, पण अजूनही एकलव्य कधीच संपला नाही. आणि शेवट की इथं कुणी छोटा नाही आहे. एक गोष्ट आयुष्यातील लक्षात ठेवायची आहे की फक्त आपण काम कसं करतो यावर महत्व आहे. 1 कोटीचा डायमंडचा दागिना जरी असेल ना, 10 रुपयाचा आरसा नसेल तर त्या दागिन्याला कवडीची किंमत नाही हो. तो आरसा जरी आपण झालो की समाजामध्ये जे जे चांगलं आहे त्याचं प्रतिबिंब म्हणजे मी उत्तम काम करेन, तर मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की आपण सर्वजण या दृष्टीने पुढे जाऊ. आयुष्यामध्ये शॉर्टकट कधीच पाहू नका. सोन्याचं अंड देणारी कोंबडी ही गोष्ट नव्हती. हा लॉंग कट आणि शॉर्टकटचं महत्त्व समजून सांगणारी कथा होती. की जेव्हा तो माणूस सोन्याचं अंड देणारी कोंबडी हातात आली, कोंबडी त्यांनी कापली की अंडे खूप पोटात असेल आणि आयुष्यात त्याचा दारिद्र्याच्या महामार्गावर प्रवास सुरू झाला. शॉर्टकट कधीही करू नका. आयुष्यामध्ये ठरवा की हे माझं ध्येय आहे, या ध्येयाच्या प्रति निष्ठेने मी काम करेल. आणि जेव्हा तुम्ही निष्ठेने काम कराल, मी तुम्हाला विश्वास देतो की प्रशासन पूर्ण शक्तीने तुमच्या पाठीशी उभा करण्यासाठी मीही तेवढ्या शक्तीने तुमच्या पाठीशी उभा राहील. आणि आयुष्यामध्ये एकच संकल्प करून या वन अकादमी मधून निघा. की या वन अकादमीच्या क्षेत्राचं नाव आहे चंद्रमा. या क्षेत्रातून आयुष्यामध्ये एकच निर्णय करा की जिथं जिथं अंधार असेल तिथं तिथं मी पौर्णिमेच्या चंद्रासारखा शीतल प्रकाश देईल. आणि यासाठी या जिल्ह्याचे सर्व प्रशासकीय अधिकारी तुमच्या पाठीशी उभे राहील. मी तुम्हाला सदिच्छा देण्यासाठी आलो, शुभकामना देण्यासाठी आलो, विश्वास देण्यासाठी आलो की राजकीय क्षेत्रात मी 1989 मध्ये कॉलेजचा विद्यार्थी असताना लोकसभा लढली. 89 पासून मी राजकीय प्रवास माझा सुरू झाला. या प्रवासामध्ये अनेकदा कार्यकर्ते जेव्हा मी सभेला जातो तेव्हा नारे देतात, सुधीर भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. पण आज इथं मी नारा द्यायला आलो आहे की युवा भाई और बहनों आप आगे बढ़ो, मैं आपके साथ हूँ. खूप खूप धन्यवाद.